ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे परिवर्तन पॅनल रिंगणात. कपिल पाटील पॅनल प्रमुख. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीने परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आपले 7 उमेदवार जाहीर केले आहेत. पॅनल प्रमुख व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा करत विजयाचा निर्धार व्यक्त केला. बँकेची निवडणूक 27 जून रोजी होणार असून 21 पैकी 9 जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. महायुतीमध्ये भाजप 4 तर शिवसेना 3 जागा लढवत आहे. भाजपतर्फे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून पांडुरंग बरोरा, खरेदी विक्री संघ प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था मतदारसंघातून सीताराम राणे, महिला राखीव मतदारसंघातून दीपाली पाटील तर इतर मागासवर्ग मतदारसंघातून हार्दिक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेतर्फे पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी संस्था व नागरी बँक मतदारसंघातून प्रभू गोविंद पाटील, महिला मतदारसंघातून सुवर्णा पावशे तर विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग मतदारसंघातून राजेंद्र घोलप रिंगणात आहेत. यावेळी बोलताना कपिल पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा करून परिवर्तन पॅनल तयार करण्यात आले आहे. वरिष्ठ नेत्यांनी या पॅनलला मंजुरी दिली आहे. राज्यातील इतर भागांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही महायुती व्हावी या उद्देशाने हे पॅनल स्थापन केले. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, वनमंत्री गणेश नाईक साहेब आणि सगळेच आमदार खासदार पक्षाचे पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रदेशाध्यक्ष यांच्या निर्देशानुसार आम्ही परिवर्तन पॅनल ह्या बँकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेलं आहे. त्याच्या 7 उमेदवारांची नावं आपल्यासमोर लिहिली आहेत. 27 तारखेला निवडणूक आहे. आपल्या माध्यमातून मी तमाम मतदारांना विनंती करतो की आपली बँक ही चांगली आहे, सुसंस्कृत आहे. त्या बँकेला अजून पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून परिवर्तन पॅनलला मतदान करून आपण या बँकेचा कारभार करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो. आमचे जे सगळे उमेदवार आहेत ते सगळे अनुभवी उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकारिता क्षेत्रामध्ये काम केलेले सगळे उमेदवार आहेत. त्यामुळे जनतेचा भरघोस पाठिंबा सहकार्य आमच्या सगळ्या उमेदवारांना निश्चितपणाने मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. 21 जागांमध्ये 9 जागा बिनविरोध आलेल्या आहेत. वेगवेगळी लोक त्याचं आकलन करताना आपल्याला माहिती देतील. परंतु आता परिवर्तन पॅनल फक्त जिल्ह्याच्या 7 जागा यांच्यासाठी हे परिवर्तन पॅनल आहे. त्यापैकी 4 जागा बीजेपीच्या आहेत, 3 जागा शिवसेनेच्या. मला आपल्याला हा चांगला आपण प्रश्न विचारला. मला आपल्याला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून परिवर्तन पॅनल किंवा महायुतीचं पॅनल किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ह्या बाबतीतला निर्णय करण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी स्पष्टपणाने सूचना दिल्या की तुम्ही या पॅनलचं नेतृत्व करा आणि आपल्या भाजपचे उमेदवार महायुतीशी चर्चा करून महायुतीचे उमेदवार म्हणून डिक्लेअर करून ही निवडणूक लढा. मला असं वाटते की ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सांगतील तेच खऱ्या अर्थाने अधिकृत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तेच सत्य आहे. आता महायुतीच्या माध्यमातून शिवसेना म्हणून बाबाजी पाटील यांनी सांगितलं की त्याला सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही महायुतीच्या पॅनलमधून लढा, आपले हे असे उमेदवार आहेत, त्याची माहिती त्यांनी दिली. बरोबर. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जे सांगतील तीच पॅनल बरोबर आहे. बँकेच्या प्रगतीबाबत माहिती देताना ते म्हणाले, 2013 मध्ये बँकेची उलाढाल 7,000 कोटी रुपये होती. आता 2026 मध्ये ती 12,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सहकार क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांमुळे महायुतीला निश्चित यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान शिवसेनेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी सांगितले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच उमेदवारांची घोषणा करण्यात आली। या पत्रकार परिषदेस भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, माजी संचालक प्रशांत पाटील यांसह महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या विरोधात राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन। नीट पेपर फुटी आणि सीबीएसई घोटाळ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ठाण्यात अनोखे आंदोलन छेडले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले। देशभरात नीट पेपर फुटी प्रकरण चांगलेच गाजले असून त्यापाठोपाठ सीबीएसई पेपर घोटाळा देखील उघडकीस आला आहे। या दोन्ही प्रकरणांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून काही विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे। या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची हुबेहूब वेशभूषा केलेल्या व्यक्तीला चपळांचा हार घातला। या प्रकरणांमुळे देशाची शैक्षणिक प्रतिमा मलिन होत असून विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होत असल्याने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी अभिजित पवार यांनी यावेळी केली। विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात। हे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना काय समजून ठेवलंय या भारत सरकारने? पेपर मध्ये नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगला पेपर टाकला तर त्यात तो पास झालेला असतो। म्हणजे नक्की हे शिक्षक काय करून, काय पिऊन पेपर चेक करत असतात? हे विद्यार्थ्यांना खेळणं समजलं। हा विद्यार्थ्यांचा अपमान आहे। हा अपमान भारतामध्ये सहन केला जाणार नाही। ज्या पद्धतीचं राजकारण या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या नरेंद्र मोदी सरकारने, या धर्मेंद्र प्रधानांनी, शिक्षा मंत्र्यांनी केलंय, त्या प्रकारे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कधी विद्यार्थी हे शांत बसणार नाही। कॉक्रोचेस आता काहीतरी करून दाखवतील। कॉक्रोच रस्त्यावरती उतरले, त्यांना तरुणांना कॉक्रोचेस समजायचंय, तर आम्ही सगळे कॉक्रोचेस आहोत। कॉक्रोच पार्टीला समर्थन करतो की ज्या पद्धतीने ते एवढ्या ताकदीने देशामध्ये अभिजित दिपके उतरले आहेत, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी उतरलेले आहेत। या राज्यात चाललंय काय? काल ठाण्यात आरती बघितली असेल तुम्ही, त्याच्यावरती मला काय जायचं नाही, पकडलं गेलं तर जय श्रीराम। या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चाललं, देवांना पुढे केलं जातंय। बघता करत पुढे ओढलं जातंय। त्या गायीच्या वासरूला पण समजतं, मी दूध पिल्याने मोठी होईन, मी गोमूत्र पिल्याने मोठी होणार नाही। आता तो फोटो क्लिअर आहे, कसा आहे काय अजून तो बघण्यात आलेला नाहीये। फोटो कसा बनवलाय, काय बनवलाय, पण ठीक आहे, ज्या पद्धतीचा फोटो आहे ते आधी भेटले असतील। जसं त्यांच्यावरती आरोप होतात की हा पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून, पण काहीतरी त्याने पाऊल उचललंय ना। ते पाऊल उचलल्यामुळे देशात क्रांती आल्यासारखी वाटते। म्हणजे विद्यार्थी जगात हे विद्यार्थी पुढे आल्यासारखे वाटत आहे। विद्यार्थी नुकसान करणार नाहीत, नेपाळ सारखं होणार नाही आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतामध्ये, पण त्यांना काहीतरी जाग येईल असं हे विद्यार्थी करून दाखवतील। माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, देशातील विद्यार्थ्यांना खेळणं समजलं जात आहे। हा विद्यार्थ्यांचा अपमान असून तो सहन केला जाणार नाही। हे सरकार आम्हाला कॉक्रोच समजत आहे। आता कॉक्रोच रस्त्यावर उतरले आहेत आणि कॉक्रोच पार्टीला आमचे पूर्ण समर्थन आहे। या आंदोलनामुळे ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। दिव्यातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांच्या निलंबनाची आयुक्तांकडे मागणी। दिवा विभागात बोकाळलेल्या अनधिकृत बांधकामांना महापालिका अधिकाऱ्यांचे अभय असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठाणे महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली आहे। कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे। ॲडव्होकेट मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्यासह प्रभाग क्रमांक 27 चे बीट अधिकारी संतोष लहाने, प्रभाग क्रमांक 28 चे बीट अधिकारी सुहास रोकडे आणि प्रभाग क्रमांक 29 चे बीट अधिकारी रुपेश पाटील यांनी कर्तव्यात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवला आहे। दिवा परिसरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची माहिती वारंवार लेखी स्वरूपात देऊनही कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे।
संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करावी. चौकशीत दोषी आढळल्यास निलंबनासह कठोर विभागीय कारवाई करावी. दिवा विभागातील सर्व अनधिकृत बांधकामांचे तातडीने सर्वेक्षण करून कायदेशीर कारवाई करावी. अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना ॲडव्होकेट रोहिदास मुंडे म्हणाले, दिवा शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कारवाई करत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय अनधिकृत बांधकामांना आळा बसणार नाही. दरम्यान या गंभीर आरोपांनंतर ठाणे महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे दिव्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. दिवा स्टेशनवर जीव धोक्यात घालून रूळ ओलांडताना प्रवासी. सुरक्षा रक्षकाची बघ्याची भूमिका. रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष उघड. दिवा रेल्वे स्थानकावरून समोर आलेल्या व्हिडिओने रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची पोलखोल केली आहे. गेट क्रमांक 29 जवळ रेल्वे सुरक्षा दलाचा जवान उभा असतानाही महिला, विद्यार्थी आणि नागरिक सर्रास रूळ ओलांडताना दिसत आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर डोंबिवली लोकल येत असल्याची घोषणा सुरू असतानाही लोकांचा जीव धोक्यात घालून रूळ ओलांडण्याचा खेळ सुरूच आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता, अनेक प्रवासी एकापाठोपाठ रूळ ओलांडत आहेत. एक महिला साडीत तर काही शाळकरी मुले बॅग घेऊन रुळावरून जात आहेत. सुरक्षा रक्षक फक्त उभा राहून बघत आहे. तो कोणालाही अडवत नाही. रूळ ओलांडण्यासाठी अधिकृत पूल नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने हा धोका पत्करावा लागत आहे. 2012-13 मध्ये फाटक बंद करून आरओबी बांधायला मंजुरी मिळाली. रुळांवरचा भाग पूर्ण झालाय, पण जोड रस्त्यांचं काम अपूर्ण आहे. त्यामुळे फाटक बंद करता येत नाही. रोज 30 ते 40 वेळा हे फाटक उघड बंद होते. फाटक उघडलं की वाहनांच्या लांब रांगा लागतात आणि कोंडी फुटेपर्यंत गाड्या खोळंबतात. त्यामुळे फाटक जास्त वेळ बंद ठेवता येत नाही. रेल्वे मंडळाने राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून दिवा गेट क्रमांक 29 हा सर्वाधिक गर्दीचा आणि संवेदनशील बिंदू असल्याने विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. पण जोड रस्त्याचं काम राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने प्रकल्प रखडला आहे. दिवा मुंब्रा दरम्यान आधीही अनेक प्रवासी रुळांवर पडून दुर्घटना झाल्या आहेत. उड्डाणपूल पूर्ण होईपर्यंत आणि सुरक्षा रक्षकांनी कडक कारवाई करेपर्यंत प्रवाशांचा जीव धोक्यातच राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. TM म्हणजे ट्रेडमार्क नाही. तुकाराम मुंडे. बनावट अन्न औषधांच्या व्यापारावर FDAचा दणका.
महाराष्ट्र राज्य अन्न आणि औषध प्रशासनाने बनावट अन्न आणि औषधांच्या व्यापाराविरोधात कठोर मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचे नेतृत्व FDA आयुक्त तुकाराम मुंडे करत आहेत. नवीन जनजागृती मोहिमेत TMचा नवा अर्थ लोकांसमोर आणला आहे. पूर्वी TM म्हणजे ट्रेडमार्क समजले जायचे, पण आता TM म्हणजे तुकाराम मुंडे असा संदेश दिला जात आहे. या मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे बाजारातील बनावट उत्पादनांवर करडी नजर, बनावट अन्न आणि औषध विक्रेत्यांवर तात्काळ कारवाईचे आदेश, गुणवत्ता असेल तरच विश्वास असेल हा नवा नारा. FDAने स्पष्ट केले की सुरक्षित अन्न निरोगी जीवन हे उद्दिष्ट ठेवून बनावट उत्पादनांच्या व्यापाराला आळा घातला जाईल. जिथे विश्वास तिथे मुंडे या घोषवाक्यासह FDAने सेफ फूड हेल्दी इंडिया ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे, ब्रँडेड वस्तू खरेदी करताना गुणवत्तेची हमी तपासा आणि बनावट उत्पादनांची माहिती तात्काळ FDAला द्या. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.